आमदार अमित देशमुख अवमान प्रकरणाचे उदगीरात पडसाद. लातूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनादरम्यान माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज उदगीरमध्ये मानवाधिकार संरक्षण समिती आणि विविध संघटनांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. लातूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरणासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागून माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिमेचा अवमान आणि त्यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी उदगीरमध्ये मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्गेकर आणि पॅन्थर नेते गौतमदादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. लातूरमध्ये जे काल आरक्षण वर्गीकरणासंदर्भात जे आंदोलन झालं, आंदोलन करणं हे संविधानिक अधिकार आहे, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण त्या आंदोलनामध्ये लातूरचे माजी मंत्री लोकप्रिय आमदार अमित देशमुख यांच्याबद्दल जे अपमानास्पद भाष्य वापरण्यात आलं ते निषेधार्ह आहे. आम्ही सर्व संघटना मिळून, सर्व पदाधिकारी मिळून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. विषय आरक्षण उपवर्गीकरणाचा आणि जातीला प्रतिनिधित्व मिळाला नाही म्हणून एका आमदाराच्या प्रतिमेला जोडे मारणं आणि अपमानास्पद वागणूक देणं, अर्वाच्य भाषा वापरणं हे असंविधानिक आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. तात्काळ त्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करावी ही मागणी करतो. धन्यवाद. मी पॅन्थर नेता या नात्यानं सांगू इच्छितो की काल जे लातूरमध्ये आंदोलन झालं ते आंदोलन हे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. प्रत्येकाने आंदोलन करावं, त्याला कुठं दुजाभाव नाही. पण जे आंदोलन झालं ते चुकीचं आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र माजी मंत्री तथा आता सध्या चालूचे आमदार अमित भैया देशमुख यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलं आहे अबकड वर्गीकरणाअंतर्गत ते अपमानास्पद आहे. आणि जे अपमानास्पद वक्तव्य केलेले लोक आहेत त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि त्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध. Thanks for watching Ekmat Digital.